निमगाव जिल्हा परिषद गटात लोकशाहीच्या उत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे। सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मतदान करून आपल्या गावात उत्सवाचे वातावरण आहे। तसेच सगळ्यांनी 100% मतदान करा असे सांगितले आहे। निमगाव मतदान केंद्र क्रमांक 70 येथे 1325 पैकी 860 मतदान झाले। केंद्र क्रमांक 71 येथे 1175 पैकी 742 मतदान झाले। केंद्र क्रमांक 72 येथे 1387 पैकी 1005 इतके मतदान झाले। केंद्र क्रमांक 73 मध्ये 1010 पैकी 818 इतके मतदान झाले। केंद्र क्रमांक 74 येथे 1133 पैकी 788 इतके मतदान झाले व एकूण मतदान 4213 इतके झाले। मालेगावकर न्यूजसाठी विशाल हिरे, निमगाव। सर, तुम्ही आज मतदान केले नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे निमगावचे, तर तुम्हाला काय वाटतं नेमकं कशा पद्धतीचं मतदान चालू आहे इथं? ज्या पद्धतीचा ह्या सगळ्या मतदान प्रक्रियेला लोकांचा प्रतिसाद मिळतोय, निमगावातलाच काय पण संपूर्ण नांदगाव मतदारसंघातला आणि त्या अर्थाने सगळ्या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस स्वयंस्फूर्तीने आज मतदान केंद्रावरती आलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की लोकशाहीचा आजचा जो दिवस आहे त्या लोकशाहीच्या दिवसाला आज जनमताने भरून असा प्रतिसाद दिलेला आहे। निवडून कोण येतं याची फारशी चर्चा न करता महत्त्वाचा भाग असा आहे की समाजाने मोठ्या अपेक्षा राजकीय पक्षांकडनं व्यक्त केल्या आहेत, राजकीय नेतृत्वांकडनं व्यक्त केलेल्या आहेत आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये सगळ्या राजकीय नेतृत्वाला, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या सगळ्या नेत्यांना ह्या अपेक्षेला खरं उतरावं लागणार आहे। महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागणार आहे। फक्त पुणे, मुंबई आणि मोठे शहरं यांच्यावरती लक्ष न देता ग्रामीण भागाकडे वळावं लागणार आहे आणि हाच संदेश आज उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या जनतेने दिलेला आहे आणि मला वाटतं हा संदेश आपल्या मार्फत, मालेगावकर न्यूजच्या मार्फत निमगावमधून हा संदेश महाराष्ट्राच्या राजधानी दिल्लीत मुंबईत पोहोचणार आहे अशी मला खात्री आहे। ओके, थँक्यू सर। मी भगवान सरोदे, केंद्राध्यक्ष, मतदार केंद्र 70 निमगाव येथील केंद्राध्यक्ष। आतापर्यंत आमच्या केंद्रामध्ये एकूण 860 मतदान झालेलं आहे। किती पैकी टोटल किती होते? टोटल 1325 पैकी 860 मतदान झालेलं आहे। ओके। नांदगाव मतदारसंघातील 113 मतदान केंद्रातलं 72 केंद्रावर आज मतदान सुरळीत पार पडलं। एकूण मतदार 1387 होते आणि त्यापैकी 1005 मतदान झालं। मतदानाची टक्केवारी पण छान झाली आणि मतदान आज आता संपलेले आम्ही सर्व काही क्लोज करतोय। धन्यवाद। सार्वत्रिक निवडणूक 2024 113 नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 71 निमगाव या मतदान केंद्रामध्ये मी केंद्राध्यक्ष श्री सानाते सर आता तुम्हाला संपूर्ण मतदानाची टोटल सांगत आहे की 385 पुरुष यांनी मतदान केलं आणि 357 स्त्रिया यांनी मतदान केलं, म्हणजे टोटल झाले 742 आणि एकूण मतदार जे होते 1175 पैकी टोटल मतदानाचा हक्क ज्यांनी बजावला ते आहे 742 आणि मतदानाची जी काही एकूण टक्केवारी आहे ती 63.15% एवढी आलेली आहे। धन्यवाद। मतदान केंद्र क्रमांक 73 मध्ये निमगाव इथे जी काही एकूण मतदारसंख्या 1110 होती आणि त्यापैकी या मतदारसंघामध्ये जवळजवळ 818 एकूण मतदान झालं, म्हणजे 73.89 हे या ठिकाणी या वार्डमध्ये या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी मतदान आहे। ओके, नमस्कार।
122 दिंडोरी लोकसभा आणि 113 नांदगाव विधानसभा आणि 74 निमगाव विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघाचं एकूण मतदान जे होतं 1133 होतं. त्यातून 788 मतदान झाले. त्यापैकी पुरुष मतदान जे आहे 406 आणि महिला मतदान जे आहे 382 एवढे मतदान झाले. आणि एकूण टक्केवारी 69% इतकं मतदान झाले. धन्यवाद.